सह्याद्रीच्या पवन मावळ भागात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वसलेला किल्ले तुंग अर्थात कटिनगड समुद्र सपाटीपासून सुमारे 3529 फूट उंचीवर उभा आहे. पवना धरणाचा विशालकाय जलाशय, तिकोना, लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांनी वेढलेला हा गड निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. इतिहासातील हा किल्ला कोकणातून देशावर जाणाऱ्या प्राचीन घाटमार्गावरती नजर ठेवण्यासाठी वापरला जात असे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वराज्यात सामील केला. कठीण चढाईमुळे या गडाला कटिनगड हे नाव मिळालं. आजही हा गड इतिहास, शौर्य आणि निसर्गाचा सुंदर संगम म्हणून ओळखला जातो. पुण्यावरून किल्ले तुंगकडे जायचे असेल तर पुणे, चांदणी चौक, पिरंगुट, पौड, हाडशी, जावन, तुंगवाडी असा मार्ग सर्वात सोयीचा आहे. तुंगवाडीकडे वाहनाने जाता येतं आणि तिथून सुमारे 45 ते 1 तासाचा ट्रेक करून किल्ल्याच्या माथ्यावरती पोचता येतं. रस्त्याने जात असताना वाटेत भात लावणीचं काम चालू होतं आणि ते काहीतरी गाणं गुणगुणत होते. ते गाण्याचा आवाज असा कानावरती पडला आणि तिथेच थांबावं असं वाटलं आणि मी आणि अश्विनी थोड्या वेळ थांबलो आणि ते गाणं ऐकत होतो. तुंग या किल्ल्याला भेट द्यायला जाणार आहे. तर तुंगकडे जात असताना आपल्याला हडशी तलाव लागतो. तुंग, तिकोना यांच्या सानिध्यात असलेला हडशी तलाव खूप सुंदर आहे मित्रांनो. जर तुम्ही फॅमिलीबरोबर आला तर इथं तुम्हाला सर्व सोयी आहेत. बोटिंग वगैरे तुम्ही करू शकता आणि एक अनोखा एक्सपिरियन्स इथं आल्यानंतर तुम्हाला येऊ शकतो. समोरच आपल्याला आपला तिकोना सुंदर रीतीनं दिसतो. पौडपासून निघाल्यानंतर आपण तिकोना पेठ किंवा जावन क्रमांक 1 यांच्या दोघांच्या मध्ये आपल्याला हे हाडशी तलाव पाहायला मिळतो. तुंग किल्ल्यावरती जात असताना रस्त्यात एक खूप सुंदर असा आम्हाला वॉटरफॉल पाहायला मिळाला. सह्याद्रीतील अनुभव घेत असताना आलेला हा एक सुंदर, अतिशय सुंदर क्षण. आज अश्विनी माझ्याबरोबर आहे. अश्विनी म्हणजे माझी अर्धांगिनी, माझी बायको माझ्याबरोबर आज आहे मित्रांनो. आज आम्ही फॅमिलीबरोबर आलो आहे मी आज. आणि पाऊस खूपच आहे. मला वाटलं होतं की पाऊस कमी असेल म्हणून आम्ही दोघं सोबत आलो. अतिशय सुंदर असे देखावे सह्याद्री आपल्याला दाखवत असतो आणि आपण ते पाहताना मनाला खूप भारी वाटतं. पावसाचा जोर खूपच वाढला आणि पावसाचा असा जोर वाढल्यानंतर मित्रांनो खूप धबधबे वाहू लागतात आणि असे धबधबे आम्हाला तुंग किल्ल्याकडे जाताना बघायला मिळतात. त्यात थोड्या वेळासाठी थांबलो आणि धबधब्याचा आनंद घेतला. तिथं थोडासा वेळ घालवला. खूप भारी वाटलं आणि पुढचा प्रवास सुरू केला. रस्त्यात जाताना मित्रांनो आपल्याला खेकडा मित्र आपला दिसलाय, बघू शकता. पावसाळ्यात फिरत असताना तुम्हाला खेकडा मित्र कुठे ना कुठे, कसा ना कसा, कुठल्या ना कुठल्या स्थितीत तुम्हाला 100% पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. खेकडा मित्र पाहिला आणि समोर आलो. समोर आल्यानंतर पावसाचा जोर खूप वाढला होता, परंतु समोर मला तुंग खूप सुंदर दिसत होता. मित्रांनो आपण रस्त्याने पाहत म्हणजे रस्त्यावरचे धबधबे वगैरे एन्व्हायरमेंट इतकं भारी होतं ह्या रस्त्याने. तर पुण्याकडून आपण आलोत. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की ह्या रस्त्याने आपण पुण्याकडून आलोत. हा रस्ता तो जातोय आपला मोरगिरी घुसळम. तर लिहिलंय बोर्ड तुम्ही बघू शकताय. मोरगिरी, घुसळम किंवा आपला जो कोरीगड आणि लोणावळा ह्या साईडला हा रस्ता जातोय. आणि जो आपला पुण्याकडून येताना उजव्या साईडला जो हा रस्ता जातोय तो आपला तुंग किल्ला किंवा तुंगी असं त्या गावाचं नाव आहे. त्या तुंगी गावात जातो आणि तुंगी गावाच्या शेजारीच आपल्याला तुंग किल्ला पाहायला मिळतो. तुंग गावाकडे जात असताना रस्त्यात आपल्याला थांबल्यानंतर एक प्रचंड असा निमुळत्या आकाराचा डोंगर दिसतो आणि त्या डोंगरावरती मजबूत पद्धतीनं तटबंदी केलेला आपल्याला तुंग किल्ला पाहायला मिळतो. तुंग किल्ल्याच्या पायथ्यालगत आल्यानंतर तुंग किल्ल्याचा मॅप आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि त्याच्याच शेजारी आपल्याला सर्व विस्तृत माहिती लिहिलेली तिन्ही भाषेत इथं पाहायला मिळते. तुंग म्हणजे कटिनगड. कटिनगडाच्या पायथ्याशी आलोत. पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम बघितलं तर तुम्हाला एक हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते, हनुमानाचे मंदिर. आणि इथं गजलक्ष्मी शिल्प एक आहे, ते गजलक्ष्मी शिल्प एक पाहायला मिळतं आणि हनुमंतरायाची मूर्ती देखील इथं आल्यानंतर पाहायला मिळते. आणि मंदिर इथं सुव्यवस्थित आणि अगदी व्यवस्थित असं एक मंदिर बांधलं आहे मित्रांनो. जे आपला कटिनगड आहे किंवा जो आपला तुंग आहे त्या तुंगच्या पायथ्यापाशी जिथून पायरी मार्ग सुरू होतो अशा ठिकाणी येऊन पोचलोत. आणि समोरच आपल्याला गाडी लावायला वगैरे जागा आहे. आल्या पार्किंगची सोय आहे आणि एक बजरंग बलीचं आपल्या मंदिर इथं आल्यानंतर पाहायला मिळतं. आणि इथं विविध सर्प जास्त आहेत किंवा साप जास्त आहेत अशी एक माहिती इथं आपल्या सह्याद्री प्रतिष्ठान यांनी इथं थोडक्यात लिहिली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान यांनी खूप मोलाचं काम केलं आहे. ज्या ठिकाणाहून पायरी मार्ग सुरू होतो त्या ठिकाणी बोर्ड लावले आहेत. किल्ल्यावरती कोणकोणती कामे केली आहेत आणि आणखी आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत हे देखील त्यांनी लिहिले. आणि समोरच आपल्याला जे कोणते साप आढळतात आणि जर साप दंश झाल्यानंतर कोणती काळजी घ्यायची ह्याचे बोर्ड व्यवस्थित लावले आहेत. पायऱ्या चालू होतात जी आपल्या कटिनगडाकडे नेतात किंवा तुंग किल्ल्याच्या शेवटपर्यंत आपल्याला नेतात. तर तिथं सुरुवातीलाच आपल्याला जर बघितलं तुम्ही तर आपल्याला
वीरांच्या विरगळी आणि सतीशिळा इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. जे वीर लढाईमध्ये मरण पावलेले असतात त्यांच्या विरगळी असतात आणि त्यांच्याबरोबर सती गेलेल्या त्या सतीशिळा असतात. तर इथं बरोबर दरवाजेच्या समोर किंवा पायऱ्या जिथून चालू होतात तिथं आपल्याला ह्या बघायला मिळतात. किल्ल्यावरती जात असताना सुरुवातीलाच आपल्याला हे शिल्प पाहायला मिळते आणि इथून आपला पायरी मार्ग सुरू होतो. इथून सुरू होतो तुंगगडाचा खरा प्रवास. दगडी पायऱ्यावरती पडणारं प्रत्येक पाऊल इतिहासाला स्पर्श करतं. सह्याद्री प्रतिष्ठानने उभारलेल्या या पायऱ्या चढताना मन नकळत स्वराज्याच्या त्या सुवर्ण काळात हरवून जातं. रस्त्याने जात असताना मित्रांनो भरपूर अशा सुंदर पायऱ्या बांधल्यात, परंतु खूप पाऊस पडल्यामुळं पाण्याचा प्रचंड प्रवाह इथून आला आणि अशी भली मोठे दगड गोटे पाण्याबरोबर वरतून खाली आले. त्यामुळं थोडीशी अडचण निर्माण झाली आहे, परंतु रस्ता एकदम व्यवस्थित आहे. मित्रांनो चढून एक 5 मिनटं चालल्यानंतर आपल्याला एक खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो आणि जसा पायरी मार्ग चालू आहे तसा आल्यानंतर सुरुवातीला माझ्या येताना डाव्या हाताला आपल्या चपेटदान मारुतीची मूर्ती आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळते. प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर चपेटदान मारुतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. जिथून किल्ल्याची सुरुवात होते किंवा किल्ल्याचा पहिला घेरा वगैरे चालू होतो त्या ठिकाणी आपल्याला बजरंगबलीची किंवा चपेटदान मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. चपेटदान मारुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आत्ता सुरू होतो तुंगगडाचा सगळ्यात सुंदर टप्पा. दगडी पायऱ्या, मध्ये थोडासा दोराचा आधार आणि समोर उलगडत जाणारा सह्याद्रीचा नजारा. प्रत्येक पाऊल वर पडत होतं. मन मात्र त्या अप्रतिम दृश्यात हरवून गेलं होतं. खरंच तुंगगडाची ही चढाई जितकी सुंदर तितकीच कायम लक्षात राहणारी आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि या अशा प्रकारचा समोर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा खडतर थोडासा प्रवास करून वरती जावं लागणार आहे मित्रांनो. तर चला खडतर थोडासा प्रवास करू. अश्विनी आज सोबत आहे, त्यासाठी नवीन आहे, पण बघूया काय करते ती. चला. तुंग किल्ल्यावरती जाताना बऱ्याच ठिकाणी पायऱ्या व्यवस्थित आहेत आणि थोड्याशा खडतर पायऱ्या आहेत, परंतु या गडावरती चढत असताना खडतर रस्त्याकडे आपलं लक्ष थोडंसं दुर्लक्षित होतं, कारण की दिसणारे नजारे खूप सुंदर अप्रतिम आपल्याला इथं पाहायला मिळतं. कारण त्यासाठी थोडासा खडतर आहे प्रवास, परंतु ती चढण्याचा प्रयत्न करते आणि चढते आहे, म्हणजे तिची जी कॅपॅसिटी छान आहे मित्रांनो. चढते वरती चालते आहे, तर खूप सुंदर. पूर्णपणे धुक्याने असं काही समोरचं दिसणं झालं आहे आणि त्या ठिकाणी एक मेट आहे. जाताना आपल्याला उजव्या हाताला डोंगरात पोखरलेलं एक मेटं लागतं, जी डोंगरात पोखरून आपण देवडी वगैरे जसं म्हणतो तसं एक मेटं तयार केलं असतं येणाऱ्या जाणाऱ्यावरती नजर ठेवण्यासाठी किंवा सुरुवातीला पहारेकरी बसण्यासाठी अशा मेट्याची निर्मिती केली जात असे. मेटं आणि पाण्याचं टाकं पाहिलं आणि अखेर आपण पोचलो तुंगगडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ. शेकडो वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करणारा हा दरवाजा आजही तितक्याच दिमाखाने उभा आहे. या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच आपण एका वेगळ्या ऐतिहासिक विश्वात प्रवेश केल्याची भावना मनात निर्माण होते. आपल्या तुंग किल्ल्याचं प्रथम प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर मित्रांनो खूप सुंदर असं प्रवेशद्वार, म्हणजे जसं जुनं होतं त्याच टाईपचं आहे. ह्याची थोडीफार डागडुजी आपल्या लोकांनी केलेली आहे. जे प्रथम प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या बाजूला जर तुम्ही सरळ गेले तर पहिल्या एक बुरुज आहे, त्या बुरुजावरती तुम्ही जाऊ शकता. आता आम्ही वरती जायचा निर्णय घेतला मित्रांनो, कारण की असं आहे की धुक्यात आपल्याला काही दिसत नाही. समोर जेवढं जास्त लांबपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू. परंतु ह्या बाजूने दोरी बांधलेली आहे. दोरी बांधल्याच्या साह्यानं तुम्ही गेलात तर आपल्याला जे प्रथम टोक दिसतं किल्ल्याचं त्या टोकापर्यंत तुम्ही आरामामध्ये पोचू शकता. तर ह्या बाजूने तुम्ही गेला तर तिकडे जाऊ शकता. आणि समोर जर पाहिलं तुम्ही तर खूप सुंदर असा एक दरवाजा इथं आतमध्ये गेल्यानंतर, तर ते मी तुम्हाला दाखवतो. तर इथून ह्या किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं. किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वारातून जाण्यासाठी पहिल्या बुरुजावरती आपल्याला रस्ता मिळतो. त्या रस्त्यावरती जाण्यासाठी ठिकठिकाणी अशा वायर बांधलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्ही प्रथम
बुरुजावरती जाऊ शकता. प्रथम प्रवेशद्वारातून येताना दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे जात असताना तर खूपच खडतर अशी वाट आहे मित्रांनो. ह्या वाटामधून जायचं आहे कारण की पाण्याच्या प्रवाहाने ही वाट खळखळून ह्याची जी बांधणी होती ती बांधणी निघून गेलेली आहे. किल्ल्याच्या द्वितीय म्हणजे दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या जवळ आलो आहे आणि आल्यानंतर हे जे प्रवेशद्वार आहे हे जीबी रचनेचे हनुमानद्वार असं या द्वाराचं नाव आहे. कारण की हे हनुमानद्वार असं लपवलं आहे मित्रांनो. समोर असा गोल असा बुरुज आहे बघू शकता तुम्ही आणि बुरुजाच्या आत खालून येणारी वाट इथून येते आणि दरवाजा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इथं दरवाजा आहे आणि दरवाजाच्या बरोबर समोर एक इथं हनुमानाची मूर्ती आपल्याला या इथं पाहायला मिळते मित्रांनो. बघू शकताय चपेटदान मारुतीची मूर्ती जशी आहे तशीच ही पण मूर्ती इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. ह्या द्वाराला जीबी आकाराचे हनुमानद्वार असे म्हणले जाते किंवा त्याची इतंभूत माहिती सर्वस्व इथं व्यवस्थित लिहिलेली आहे मित्रांनो. जिबे आकाराचे हनुमानद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे जो दरवाजा आहे तो अत्याधुनिक पद्धतीनं म्हणजे आत्ता बांधलेला तो दरवाजा पाहायला मिळतो. परंतु त्या काळात देखील त्याच प्रकारचा तशाच टाईपचा दरवाजा तिथे बसवलेला असू शकतो. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता की याच्या दोन्ही बाजूला आपल्याला ओसऱ्या किंवा देवड्या असे इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला देवड्या आणि प्रचंड असे जुन्या पद्धतीचं हे प्रवेशद्वार इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकताय की द्वारातून वरती आल्यानंतर खूप सुंदर असं वातावरण इथं पाहायला मिळतं. पूर्णपणे असं धुकं इथं आहे, पुढचं काही दिसत नाही. किल्ले तुंग अर्थात कठीणगड हा सह्याद्रीतील एक महत्त्वाचा दुर्ग आहे. सुरुवातीला हा किल्ला बहमनी व निजामशाहीच्या ताब्यात होता. इसवी सन 1657च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वराज्यात सामील केला. कठीण चढाईमुळे या गडाला कठीणगड हे नाव मिळालं. आजही हा गड स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. तुंग किल्ल्यावरती जर पावसाळ्यात आला तुम्ही तर पावसाळ्यात आल्यानंतर तुम्हाला ढगच ढग दिसणार. थोड्या वेळासाठी फक्त बाकीच्या गोष्टी दिसतात कारण की फॉग निघून गेल्यानंतर थोड्याच वेळासाठी मोजक्या वेळासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी पाहायला मिळतात. परंतु ही जी निसर्गाची जादू आहे ती जादू खूपच सुंदर आहे. आम्ही एका बुरुजावरती आलो प्रथम प्रवेशद्वारात आणि तिथंच थोडा वेळ घालवला तर खूप सुंदर असा अनुभव आम्हाला येतोय. अश्विनी एकच काय अनुभव मस्त आहे म्हणते. आता माझ्या पाठीमागं बघा जादू केवढं फॉग होता आता 0 मिनिटात फॉग गायब. आपल्याला तुंगचं एक टोक पण दिसतंय. तुम्ही जर समोर बघायला गेला आता काय दिसत नव्हतं. तुंगगडाच्या माथ्यावरती उभं राहिलं की सह्याद्रीचं खरं सौंदर्य अनुभवायला मिळतं. क्षणात धुकं येतं, क्षणात बाजूला सरकतं. समोर पवना धरणाचा संपूर्ण पवनमावळ डोळ्यासमोर उलगडतो. थंडगार वारा, हिरव्यागार डोंगर रांगा आणि शांत वातावरण हा अनुभव शब्दात सांगता येत नाही तर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. वर आल्यानंतर जो आपला या किल्ल्याचा वरचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरती बऱ्याचशा गोष्टी बांधकामं आपल्याला जुन्या पद्धतीच्या राहण्यासाठी सोयी हे आपल्या पहिल्या बुरुजावरती आपल्याला पाहायला मिळतात. सह्याद्रीचे सुंदर रूप पाहत आम्ही गणेशाच्या मंदिराकडे आमची पावले वळवली तर वाटेवरती गणेशाचं मंदिर आणि पाण्याचा तलाव खूप सुंदर पद्धतीनं दिसत होता. हिरवळीची छटा तिथं पसरली होती तर खूप सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं होतं. थोडंसं पुढं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक पाण्याचं टाकं किंवा पाण्याचा तलाव इथं आल्यानंतर पाहायला मिळतो आणि काचेचे जोते वगैरे इथं आहेत. भरपूर पद्धतीनं तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला पाहायला मिळतं आहे. परंतु आता तिथं गवत वगैरे खूप वाढलं आहे आणि राहण्याची सगळी व्यवस्था इथं देखील आहे. आणि समोरच तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला एक श्री गणेशाचं मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळतं जे की उजव्या सोंडेचा गणपती इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. गणेशाच्या थोडंसं समोर आल्यानंतर थोडीशी खडतर वाट, जास्त काय नाही पण थोडीशी खडतर वाट आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळते. सैन्याची राहण्याची सोय आणि घाट वाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी इतर किल्ल्यावरती सिग्नल पाठवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे. वाऱ्यात असा प्रचंड असा वेग इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या वेगामुळं हे जे आपले काय म्हणतात केळीसारखी झाडं आहेत त्याची पानं सध्या अशी फाटले आहेत वाऱ्याने. आपण पहिले थांबलो होतो ती आपली दुसरी माची होती आणि तिथं गणेशाचं मंदिर होतं. त्यानंतरची आपली ही तिसरी माची आहे. तर तिसऱ्या माचीवर देखील तुम्ही आल्यानंतर इथं राहण्यासाठी व्यवस्था होती लोकांची पूर्वीच्या काळी. तुम्ही बघू शकताय की छोटे मोठे वाड्यांचे अवशेष की राहण्याचे जे वाडे वगैरे होते
त्यांचे अवशेष इथं पाहायला मिळतात. तुंगगडाच्या माथ्यावरती आल्यानंतर इथल्या प्रत्येक माचीचं महत्त्व जाणवतं. पूर्वी इथे सैनिकांच्या राहण्याच्या जागा, बांधकामांचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्याची व्यवस्था होती. आज त्या खुणा इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. बिकट वाटा खूप सुटलंय मित्रांनो. वाऱ्यामुळे थोडी भीती वाटली आहे. बाबा वाऱ्याने उडून पडून जातो का काय. श्री गणेशाचं मंदिर ओलांडलं, तिथून देखील खूप सुंदर व्ह्यू दिसत होते. पवना मावळातील पवना धरण देखील खूप सुंदर दिसत होतं. परंतु पुढं आल्यानंतर आणखीन कठीण वाट पाहायला मिळाली. कठीण वाट आम्हाला कठीण होती. त्यानंतर तिथे वारं देखील खूप होतं. वारं खूप असल्यामुळे चढायला थोडं कठीण जात होतं आणि वाऱ्याबरोबर पाऊस देखील खूप होता. परंतु आजूबाजूला पाहिल्यानंतर जे आपले जिथून आपण आलो ते प्रत्येक बुरुज आम्हाला वरती गेल्यानंतर दिसत होते आणि ते गेल्यानंतर तिथं आम्ही थोडा वेळ बसलो, कारण की इथं बसण्यापुरतीच जागा होती आणि शेवटच्या टप्प्याला थोडाच आम्हाला कालावधी लागणार होता. तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर वाऱ्याचा वेग तर इतका आहे की इथं उभं राहू शकत नाही आणि पाऊस पण तेवढा धमाक्यात पडायला चालू आहे आणि लास्टच्या टोकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. लास्टच्या टप्प्यावरती म्हणजे सेकंड लास्ट जी टप्पा आहे त्या टप्प्यावरती आता आम्ही उभा आहोत. सेकंड लास्ट बुर्जावरती आम्ही आता उभा आहोत. तिसऱ्या चौथ्या नंबरच्या बुर्जावरती आता सध्या आम्ही इथं उभा आहोत. तुम्ही बघू शकता आणि पाठीमागे दिसतोय ते आपलं लास्ट तुंगचं उत्तुंग असं टोक आपल्याला इथं पाहायला मिळतंय. जो कठीणगड म्हणते त्याला तो खरंच कठीणगड आहे मित्रांनो, सोपा गड नाही आहे. तर खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि आमचे तुम्ही बघू शकताय मॅडम दमलेत थोड्या पण चढू शकतात. जो किल्ल्याचा सेकंड लास्ट टप्पा होता त्या सेकंड लास्ट टप्प्यावरती आम्ही बराच वेळ बसलो आणि निसर्गाला निहाळत बसलो. खूप सुंदर दृश्य आम्हाला पाहायला मिळाली. तर मॅडम आमच्या लास्टच्या टप्प्यावर थोड्याफार दमल्यात मित्रांनो, तुम्ही जावा पुढं असं म्हणायला लागल्यात. पण झालं, त्यांना सांगितलं की शेवटचा टप्पा आहे, आपण पोचतो. ते 1-2 मिनटाच्या अंतरावर आपला राहिला आहे. वाऱ्याचा वेग खूप असल्यामुळे थोडी भीती वाटते, बाकी काही विषय नाही. आणि शेवटच्या टप्प्यावरती जाताना इकडून जा, या बाजूने आतल्या बाजूने चालायचं, बाहेरच्या बाजूने चालू नये. या शेवटच्या रस्त्यावरती आपल्याला 2-3 ठिकाणी बघायला मिळतं की शेंदूर वगैरे लावला. हे बघा इथं शेंदूर वगैरे लावला आहे, शेंदूर लावला आहे. झालं, संपलं. मॅडम इकडे बघा एकदा. आलेत मॅडम खुश. मॅडमच्या चेहऱ्यावरती हसू म्हटलं मित्रांनो, कारण की त्यांनी बऱ्याच दिवसानंतर ट्रेक केला आहे आणि ट्रेकच्या अखेरीस शेवटच्या तुंगच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचलेले आहेत. तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, शेवट अखेर आपण जो आपला तुंग, उत्तुंग म्हणजे उंचच उंच असा जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या शेवटच्या बाले किल्ल्यावरती येऊन पोचलो. म्हणजे बाले किल्ला किंवा किल्ल्याचा लास्ट बुरुज या ठिकाणाहून जे दृश्य दिसत होते मित्रांनो ते खूप अप्रतिम असे होते. किल्ल्याच्या माथ्यावरती आल्यानंतर जो किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणला जातो, पण हे किल्ल्याचं एकदम उत्तुंग असं टोक, शेवटचा लास्ट टप्पा, ज्या लास्ट टप्प्यावरती आपण पोचल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आल्यानंतर तुंगाई मातेचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्या मंदिराच्या शेजारीच म्हणजे समोर एक पाण्याचं टाकं, जे की बनवलेलं पाण्याचं टाकं आहे मित्रांनो. नैसर्गिकरित्या हे बनलेलं नाही, एक बनवलेलं पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं इथं आल्यानंतर. बघू शकताय तुम्ही. आणि हे स्वतःहून नैसर्गिकरित्या न भरता त्याला पाणी आणून भरावं लागत होतं मित्रांनो. म्हणजे खालच्या सोर्सवरून पाणी आणून हे टाकं पूर्वीच्या काळी यदा कदाचित भरलं जात असेल आणि त्याचा वापर परत केला जात असेल, तर पाणी साठवण्यासाठी हे टाकं इथं कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि बरोबरच माझ्या पाठीमागं तुम्ही बघितलं तर तुंगाई मातेचं मंदिर इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. गड माथ्यावरती पोचल्यानंतर तुंगाई मातेच्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही तुंगाई देवीचं दर्शन घेतलं. स्थानिक गावकऱ्यांची ग्रामदेवता आणि रक्षणकर्ता देवी मानली जाते. तुंगाई मातेचं मंदिर आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळी इथं खूप सुंदर असं मंदिर असू शकतं मित्रांनो. आता थोडं त्याची अवस्था थोडी पडझड आहे, परंतु इथल्या गावकऱ्यांनी त्याला व्यवस्थित बांधून त्याच्यावरती फडशी वगैरे टाकून झाकून वगैरे ठेवलेलं आपल्या इथं आल्यानंतर पाहायला मिळतं. याचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, वरती आल्यानंतर इतकं धुकं आहे, तुम्ही बघू शकता की चारी बाजूला नुसतं धुकंच धुकं आहे, काहीही दिसत नाही. पूर्ण फक्त आपलं मंदिर आणि हे दिसू शकतं वरती आल्यानंतर, कारण की बाकी सगळं धुकंच धुकं.
तुम्ही जिकडं बघाल तिकडं धुकं, समोरच काय आहे काय नाही स्पष्टपणे दिसत नाही. ज्यावेळेस धुकं निघून जातं त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, दिसतात, व्यवस्थित बघता येतात. पवन मावळा आहे, पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी, ज्या घाटवाटा आहे त्या घाटवाटावरती लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जात होता. किंवा या किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावरती जर आपल्याला सिग्नल द्यायचा असेल तर गवताच्या गंजी पेटवून किंवा काय आधुनिक काळात आरशे वगैरेचा इंग्रजाच्या काळात वापर केला जायचा, त्या पद्धतीनं या किल्ल्यावरून फक्त सिग्नल ट्रान्सफर करण्याचं काम पूर्वीच्या काळी केलं जायचं. किल्ल्यावरती उभारल्यानंतर आपला जो पवना डॅम आहे, पवना डॅमच्या पलीकडल्या साईडला आता मला तुम्हाला दाखवता येत नाही कारण की पूर्णपणे धुकं आहे, धुक्यातनं समोरचं काहीही दिसत नाही. तर आपल्याला ह्याच्याबरोबर या डोंगर रांगेच्या रेषेत एका रेषेत आपल्याला सर्वप्रथम तिकोना दिसतो, तिकोनानंतर तुंग दिसतो, तुंगनंतर मोरगिरी दिसतो आणि मोरगिरीच्या अचूक थोड्याशा अंतरावर आपल्याला कोरीगड पाहायला मिळतो. आणि कोरीगडनंतर आपल्याला या ठिकाणाहून बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. ते म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आपला लोहगड आणि विसापूरचा किल्ला देखील इथनं स्पष्ट दिसतो. ज्यावेळेस वेदर क्लायमेट व्यवस्थित असेल त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी या ठिकाणाहून क्लिअर कट पाहायला मिळतात. आणि अखेर आपण किल्ले तुंग अर्थात कठीणगडाच्या सर्वोच्च टोकावरती येऊन पोचलो. आज आपण या गडाचा इतिहास, निसर्ग आणि प्रत्येक रोमांच टप्पा एकत्र अनुभवला. अशाच सह्याद्रीतील आणखी भन्नाट भटकंती, किल्ल्यांचा इतिहास आणि नवीन ठिकाणाचा व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या ट्रेकिंग बो यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या गडावरती, नव्या सफरीवरती. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो, बोलता बोलता एखादी चूक झाली असेल तर तिथंच आपला छोटा भाऊ म्हणून ती सोडून द्या. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा.